हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं ईशाज किचन या आपल्या चॅनलवर। आज आहे 23 ऑगस्ट, जागतिक वडापाव दिन। त्यानिमित्त आपण करतोय स्पेशल खमंग आणि क्रिस्पी घरच्या घरी बटाटे वडा आणि ब्रेड। हा वडा तुम्हाला अगदी बाहेरसारखा बनवता येईल जर तुम्ही मी सांगितलेल्या ट्रिक्स अँड टिप्स फॉलोज केल्या तर। चला तर सुरू करूया बटाटे वडा। तर यासाठी आपण अर्धा किलो बटाटे घेतलेत। अंदाजे हे मध्यम आकाराचे 6 बटाटे असतील। तर यासाठी आपण बटाटे पहिल्यांदा स्वच्छ धुतलेत आणि पाणी न घालता कुकरमध्ये त्याला 3 ते 4 शिट्या करून घ्यायच्या आहेत। पाणी अजिबात नाही वापरायचं, कारण जर बटाटे खूप मऊ शिजले तर वडे आपले तेलकट होऊ शकतात। तर हे अर्धा किलो बटाटे मी उकडून घेतले। त्यानंतर आपण हे बटाटे वड्याचं सारण करण्यासाठी फोडणीसाठी जिरे, मोहरी, हळद, हिंग, कढीपत्ता, चवीप्रमाणे मीठ घेतलंय। ही तांदळाची पिठी आहे, ही आपल्याला नंतर जेव्हा आपण बेसनवरचं कव्हरचं बॅटर बनवतो ना त्यासाठी वापरायची आहे। आणि सगळ्यात महत्वाचा घटक आहे हा आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट। ही पेस्ट आपल्याला पाणी न घालता करायची आहे। थोडी ओबडधोबड असेल तरी चालेल, पाणी न घालता आपल्याला फक्त ते वाटून घ्यायचे। चला तर सुरू करूया बटाटे वड्याचं सारण। तर पहिल्यांदा आपल्याला हे बटाटे हातानेच असे कुस्करून घ्यायचे। हे आपल्याला किसणीने किसून किंवा मॅशरने मॅश करून नाही घ्यायचे। तर आपल्याला हे असे छान हाताने कुस्करून घ्यायचे। तर आपण हे हाताने बटाटे कुस्करून घेतलेत। हे पण फार अगदी मॅश केलेले नाहीये, तर थोडे मोठे बटाट्याचे चंक्स पण याच्यामध्ये चालतील। तर आता आपण याचं सारण करून घेऊ। मी तर कढई तापायला ठेवलेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये घालायचंय तेल। तर ही कढई तापली आहे। आता याच्यामध्ये आपण अंदाजे 2 चमचे तेल घालतोय, याच्यापेक्षा जास्त तेल घालण्याची गरज नाहीये। त्यानंतर तेल चांगलं तापलं की आपण यामध्ये घालतोय मोहरी, त्यानंतर हे घालतोय आपण 1 चमचा जिरे, कढीपत्ता। अशी फोडणी चांगली खमंग व्हायला पाहिजे। त्यानंतर आपण याच्यामध्ये घालतोय थोडासा हिंग अगदी चिमटभर घालायचंय। हे आपल्याला 1 मिनिट फक्त हलवून घ्यायचंय। आणि यावर आता आपल्याला घालायचे हे वाटण। अंदाजे 10 ते 12 मिरच्या, आलं 1 इंच, लसणाच्या 10-12 पाकळ्या आणि कोथिंबीर। तर आता आपण ही 2 मिनिटांसाठी भाजी परतून घेतली आहे। तुम्ही बघत असाल कलर पण अगदी छान आलाय आणि चवीला पण ही भाजी खूप खमंग झाली आहे। याच्यामध्ये मिरच्या थोड्या जास्त घाला, मग भाजी तुमची जास्त चवदार होईल। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। अगदी 2 मिनिट आपण भाजी परतून घेतली आहे आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं। तर हे बॅटर आता आपलं थंड झालेलं आहे। तर आपल्याला तुम्हाला जसे लहान मोठे वडे हवे असतील तसं तुम्हाला असे गोळे, तुम्ही गोल गोळे बॉल सारखे पण करू शकता किंवा थोडेसे चपटे करू शकता। माझ्या घरी चपटे आवडतात म्हणून मी असे गोळे करून घेते। हे बघा, हे असे आपल्याला साधारणतः या साईजचे चपटे गोळे करून घ्यायचे। तर आपण आता वड्यासाठी लागणारं बॅटर बनवतोय। हे याचं खूप महत्वाचं हे आहे गोष्ट आहे। तर यासाठी आपण घेतले 1 कप बेसन। या 1 कप बेसन मध्ये आपण घालतोय चवीप्रमाणे मीठ। त्यानंतर आपण जर 1 कप बेसन घेतलं तर साधारणतः 1 मोठा चमचा आपल्याला याच्यामध्ये तांदळाची पिठी घालायची। यामुळं वरचं आवरण जे आहे ते अगदी खुसखुशीत पण होईल आणि क्रिस्पी पण होईल। त्यानंतर थोडा 1 छोटा चमचा ओवा असा हाताने जरासा चुरून यामध्ये घालायचंय। आणि अगदी तुम्ही बघत असाल तर अगदी 1 पाव चमचा खाण्याचा सोडा। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे अगोदर कोरड्याच। आणि आता आपल्याला याच्यात अंदाजाने पाणी घालायचंय। पाणी अगदी सावकाश ओतायचंय, एकदम पाणी ओतायचं नाही। आणि जर कन्सिस्टन्सी म्हणाल तर आपल्याला रिबन कन्सिस्टन्सी लागणार आहे। तर तुम्ही आता हे बॅटर बघत असाल, ही अशी रिबन कन्सिस्टन्सी हवी। मी मुद्दाम दाखवतेय।
तर आता हे आपलं बॅटर तयार आहे. तर आता आपण एक एक वडा यामध्ये मी अगोदरच इथं तेल तापायला ठेवलंय. तर तुम्ही बघत असाल आपण अगोदरच तेल तापायला ठेवलं होतं. तेल चांगलं कडकडीत तापायला हवं. अगदी पीठ घातल्या घातल्या ते वर येत आहे. असं मोठ्या गॅसवर कडक तेल तापवून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस थोडा मीडियम करायचा, अगदी बारीक नाही करायचा. तर आपण हे एक बॅटर मध्ये हा बटाटा वड्याचं घोळवतोय आणि अगदी हलकं असे आपण तुमच्या कढईत जेवढं तेल आहे त्या अंदाजाने तुम्ही एका वेळी 3 ते 4 वडे नक्की तळू शकता. तर तुम्ही बघायला लागलाय आपण याच्यामध्ये जे वडे सोडलेले आहेत ते लगेच नाही पलटायचे. एक बाजूने ते पूर्ण चांगले त्याला तळू द्यायचे. वड्याला हलका गोल्डन रंग यायला पाहिजे. ते खूप पण डार्क होता कामा नये. अशा पद्धतीने तुम्ही ते तळून घ्यायचे. साधारणतः एक बॅच तळायला आपल्याला 6 ते 7 मिनिट लागू शकतात. पण यासाठी तेलाची क्वांटिटी मात्र कढईत भरपूर हवी. कमी तेलामध्ये जर तुम्ही हे वडे तळायला गेला, तुम्ही बघत असाल आपल्या वड्याला किती छान कलर आलाय. तर तयार आहे आपला खमंग आणि रुचकर बटाटे वडा. तर तुम्ही नक्की हा रेसिपीला ट्राय करा आणि ईशाज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवडली रेसिपी तर नक्की शेअर करा. थँक्यू.